आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना आज आम्ही तोरण बांधून या सोयाबीन, हळद, झेंडू या विविध हे जे पिकं आहेत तालुक्यामधले या पाण्यामुळे नुसतं नाबूद झाले। जवळपास 1 महिना झाला सतत मुसळधार पाऊस असल्यामुळं आमच्या सेनगाव तालुक्यासहित अख्खा जिल्हा हा पाण्यात गेला आणि शेतकऱ्यांचं आतोनात न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। तरी माझी शासन प्रशासन यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यासहित संपूर्ण सेनगाव तालुक्यात एकही मंडळ न वगळता आणि एकही शेतकरी न वंचित ठेवता सर्व शेतकरी बांधवांवर न्याय करण्यात यावा व 3 हेक्टरची मर्यादा घालून प्रति हेक्टर 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। कारण छोटं राज्य असून आपल्या नेटचं हे पंजाब राज्यामध्ये 50,000 रुपये हेक्टरी देऊन शेतकरी बांधवावर तिचा न्याय केला आणि त्याच्या पडतात आपलं तर उत्पन्न जास्ती आहे आपल्या राज्याचा GDP जास्त आहे। त्यामुळे तात्काळ आपण हेक्टरी 50,000 रुपये देऊन शेतकरी बांधवावर न्याय करावा व त्याचबरोबर पीक विमा कंपनी ही दर सालाला बी शेतकऱ्यांची हेळसांड करते आणि या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचं काम करते। तरी मी पीक विमा कंपनीला चे कान उघडत आहे की लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्याला 100% सोयाबीन पिकाला 100% पीक विमा देण्यात यावा आणि ते दिवाळीच्या आत नसता आम्ही उग्र रूप धरू आणि तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही शेतकरी सोडणार नाही। कारण आम्ही आज घडीला तालुक्यात शेतकरी हा बेजार झालेला आहे आणि आर्थिक परेशानीमध्ये आहे। त्यासाठी तात्काळ शेतकरी बांधवावर न्याय करा। त्यासाठी आज आम्ही या खराब झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद, या तुरी, झेंडू या पिकाचा आम्ही तोरण बांधून आज निषेध करत आहे आणि लवकरात लवकर माझ्या सेनगाव तालुक्यातील शेतकरी बांधवावर तात्काळ न्याय करावा व दिवाळीच्या आत हेक्टरी 50,000 रुपये मानधन शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यात यावा।